ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन पुत्र हनुमान की जय। या इथं तुमचा फोटो निघते या या बसा इथं। हॅलो तुम्हाला ऐकू आलं का? इथं बसा इथं समोर बसा तिकडे। हॅलो आधी स्थान अखंड बसा म्हणजे बसायचं उठत आपण काय बघायचं। हा हॅलो अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानश्री पारायण वर्ष दुसरे। आज आपली सेवा जी होती हरिभक्त पारायण भगवान सांगोलकर टिप्पे आहे। काही अडचण आल्यामुळं मला शिबिर बसवले आहे, त्यांची सेवा मी या ठिकाणी करतोय। तरी आपल्या गावातील सर्व लोकांनी या कार्यक्रमासाठी हजर राहायचे। खरोखर आता सोहळा जो आहे तो कुठेच नाही। हा तर सोहळा म्हणजे अतिशय चांगला सप्ताह सोहळा आपल्या गावामध्ये होतोय। सर्वांनी आपलं ऐकणं हे काम आहे। तरी गावातील सर्व लोकांनी प्रवचन ऐकण्यासाठी हजर राहायचं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या आश्रये मनसाय माझे त्या आश्रये निजरूप तुझे मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाहे दोनी। ओम आंध्रेश्वताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्। आज आपण राजुरी गावामध्ये आजचा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानश्री महाराज पारायण 16 वर्ष दुसरे हरिभक्त पारायण व्यासपीठ चालक मचिंद्र चव्हाण महाराज कडगडी अतिशय ग्रंथ चांगले वाचतात। त्यांचा आवाज गोडवी असा ग्रंथ असा म्हणजे एक वळी न चुकता आमचं लक्ष असतंय एक वळी न चुकता अतिशय प्रामाणिकपणे ग्रंथ वाचतात। आमच्या जीवामध्ये प्रेम आपुलकी आमच्या आपुलकीमध्ये भगवंत हा ग्रंथ वाचत असताना वाचा शक्ती पाहिजे ज्ञान पाहिजे अशातून आपल्या ग्रंथाचा मूल्य होतो आणि ग्रंथातून वाचल्यानंतर गावचा विकास होतो। ग्रंथ पारायण कशासाठी करावं? गावचा विकास व्हावा, गावचा दोष निघावा, गावची माणसं धार्मिक व्हावी, सुसंस्कार व्हावे, गावातल्या लोकांना वळण लागावं, गावच्या लोकांना धार्मिकपणा बनावं। एवढं मोठं आकाश कशासाठी? सकाळी 11 आरती पुन्हा तुकाराम गाथा ज्ञानेश्वर पारायण कशासाठी? की सगळ्यांच्या आपल्या गावच्या भल्यासाठी आपल्या गावचं भलं कशासाठी? ह्याच देव म्हणून
पहिल्यांदा मी हरिभक्त पारेल मच्छिंद्र चव्हाण महाराज करगडी व्यासपीठच्या त्यांना वंदन करतो की फार मोठं जबाबदारी घेऊन गावचा विकास करताय, गावासाठी चांगल्यापैकी करताय. त्यांना मी नमस्कार वंदन करून राहिलेली सेवा जी आहे मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजची सेवा जी आहे हरिभक्त पारेल भगवान सांगोलकर महाराज टिप्प्याहरी त्याची सेवा होती. आजचा दुसरा दिवस आहे. माझी पुढे सेवा आहे, परंतु आप्पासाहेब म्हणजे आज काका आजची सेवा घ्यावं लागते आणि आज तुम्हाला काम की सेवा करणे गरजेचे आणि करावं लागलं. ठीक आहे, मग आप्पाचा फोन आला, काका म्हणजे येतो म्हणजे आजची सेवा तुमची वायपट घालत नाही, तुमची बरोबर चालत होते. तरी ह्या सर्वही माझं वेळीवागली सेवा आमचे कसे प्रवचन करणं आपलं हे नाही, पण तरी सुद्धा मला गादी बसवलेले आहे आणि हा कार्यक्रम मी सुरुवात करतोय. सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी मिळून मनामध्ये विकल्प न करता शांत चित्तानं जर प्रवचन ऐकलं तर आपल्याला समजेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पहिल्यांदा मला गुरु वंदन करून ग्रामदेवता वंदन करून सर्व देवतांना वंदन करून आजच्या ह्या सेवेला सुरुवात करतोय. सुरुवात करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचा आपला 4 चरणाचा अभंग आणि त्या अभंगावरती थोडी आपली सेवा करून आता आपली सेवा बंद करतोय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, शांती पडते नाही सुख, शांती पडते नाही सुख, येरे अवघाची दुःख, येरे अवघाची दुःख, म्हणून शांती धरा, म्हणून शांती धरा, उतराल पैल धरा, खवळलेल्या काम क्रोधी, खवळलेल्या काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी, अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिविध ताप, तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप, जाती मग आपोआप. आता पहिल्या चरणामध्ये आपल्याला काय सांगितले तुकाराम महाराज, शांती प्रती नाही सुख आणि येरे अवघाची दुःख. आता तुकाराम काय बोलले असेल असं, शांती सारखं आपलं सुख कुठं नाही, सुख कुठे आपल्याला, सुख कुठे आहे आणि दुःख कुठं आहे. सुखाची दुःखाची जर आशा आपण पाहिली, माणूस प्रत्येकापासून सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सुखाची अपेक्षा करतो. सुख आपल्याला कधी लागेल, प्रत्येक सुख आहे, जन्मल्यापासून ते म्हातार माणसापर्यंत सुख मागतोय, त्याला दुःख नको आहे. दुःख मागणारा माणूस कोण भेटला का, मला दुःख अगोदर द्या, नाही भेटला. मला आधी सुख पाहिजे, नंतर मला दुःख पाहिजे. मला तुकाराम महाराज सुख कुठे बघा तुम्ही, सुख कुठे तपासा. आपल्या शरीराला आपल्या सुखासाठी धडपड सकाळपासून संध्याकाळून चालते. शरीर आपलं निरोगी आहे का आरोग्य चांगलं आहे का वाईट आहे. शरीराला थोडा ताप आला की आपल्याला वाटतं आपण काय झालं, काय होतं काही. पण शरीराला आपल्याला काय करावं लागणार आहे सुखासाठी, प्राणायाम करावं लागणार आहे, जप करावं लागणार आहे, तप करावं लागणार आहे, भक्ती करावं लागणार आहे, देवाची सेवा करावं लागणार आहे, मग आपल्याला सुख मिळणार आहे. पण सुख संसारामध्ये सुख कुठे असेल आपल्याला, सुख कुठेही आपल्याला दिसत नाही.
सुख आणि दुःख ही दोघं भाऊ बहीण आहेत. ही पण आशा आणि निराशा. आशा ही पण बहीण आहे, निराशा पण बहीण आहे. आणि आशा अतिशय वाईट आहे. आशा म्हणजे माणसाचं दुःख, निराशा म्हणजे दुःख, ही सगळी जमते आहे. मग भगवंत म्हणतात काय बाबा, सुख तुम्हाला पाहिजे असेल तर शरीराला पहिल्यांदा विचारा. पहिल्यांदा काय विचारा शरीराला, की आपण उठल्यानंतर शरीरामध्ये काय म्हणतो, राम राम. हा राम राम शब्द कुणाचा आहे, आत्माचा. आपल्या शरीरामध्ये आत्मा बसलेला आहे. तो आत्मा कुठे आहे, आपल्या सुखामध्ये. तो आत्मा सगळं शरीर बघतो. आधी आत्मा, नंतर शरीर, अंतर्बाह्य शरीर आत्मा आहे. मग त्या आत्म्याला भगवंताने सांगितलं, तुम्हाला जर देवाचं नाव घ्यायचं असेल तर पहिले तर तुम्हाला भगवंताचं नाव येते घेता येत नाही. मग राम राम हा भगवंताने सुरुवात काय केली, तुम्ही प्रत्येकाला उठल्या अनुभव झाली की पहिल्यांदा राम राम. मग जीवात्मा असणाऱ्या माणसाला राम राम. परमात्मा, जीवात्मा आणि शिवात्मा, तीन आत्मे. आपल्या जेव्हा आपल्या शरीर असतो जीवात्मा, दुसऱ्याच्या शरीरात तो परमात्मा. तो परमात्मा आणि शिवात्मा. शिवात्मा म्हणजे आपण शरीरातून बाहेर गेला की आपण ज्या जागेवर असतो, आपण शरीरातून बाहेर जातो त्यावेळेला शिवात्मा म्हणतात. व ती शिवात्मा म्हणजे कुठे असतो, शिवापाशी आत्मा जाऊन बसतो. आणि त्याला आत्मा जाऊन बसल्यानंतर काय म्हणतात, शिवात्मा. मग परमात्मा, जीवात्मा आणि शिवात्मा, तीन आत्म्याचं संगम आपल्या शरीरावर आहे. आणि शरीर आपल्याला सदासरी सुख शांती लाभू देत नाही. संसारामध्ये किती कष्ट करा, किती पैसा कमवा, सगळं इथं आपण जागरण ठेवून जाणार. कोणी आपल्या बरोबरचा पैसा आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. मग याचा काय भगवंत काय म्हणतात, मग सुख पाहिजे तर सुखाची व्याख्या सांगा. तो सुख कुठे मिळेल तुम्हाला, शांती आहे सुखात काय फरक आहे. शांती वेगळा शब्द आहे, सुख हा शब्द वेगळा. शांती आपण जर मानली आपल्या मनामध्ये म्हणलं की आपल्याला घरात एवढा पैसा आहे, एवढा भरपूर सुख शांती आहे, रख कटकट घरात शांती लाभत नाही. तुम्हाला काय करावं लागत, घरामध्ये शांती लाभत नाही, काय करावं लागत की आपला श्रावण महिना आला, कोणत्याही ग्रंथाचं पारायण करावं, भक्ती करावी, पूजा करावी, नामस्मरण करावं, राहिलेलं आयुष्य आपलं पुण्यासाठी घालावं, भगवंतामध्ये घालावं. का सुख लाभेल. मग सुख माणसं सगळी सुखासाठी धडपड द्यावं नाही. मग त्याचे समर्थच आमचा स्वामी काय म्हणतात, जने सर्व सुखी आशा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे, मनात वाचले पूर्वसंचित केले, त्या सारखे भोगले प्राप्त झाले. समर्थाने ते सांगितलं. आणि तुकाराम रामदास स्वामी पण तुकाराम महाराज पण ते सांगितलं. काय सांगतात, सुख नाही. सगळे संत सांगून सांगून गेले, बाबाला सुख कुठे नाही, सुखाचे मागे लागू नका. मग सुख वगैरे बघा तुम्ही. मग त्यासाठी एक सावकार होता. तो सावकार काय करायचा, प्रत्येकाला पैसा व्याजाने पाठवून द्यायचा. पैसे भरपूर. देव धर्माचं नामस्मरणाचं नाव घ्यायचं नाही, भक्ती मार्ग करायचं नाही, पूजा अर्चा करायचं नाही. पैसा आहेच लक्ष्मी. पैशाला महत्व देणारा सावकार, व्याजाने पैशाला आणणारा सावकार. त्याला फक्त ते नियम काय, पैसे व्याजाने देणे, त्याला वसूल करून घेणे, केवढा पैशासाठी मी सगळं देव विकत घेत. सगळं देवाची ताकद आहे माझे पैसा असणार. माणसाचा पैसा असेल ना तर लक्ष्मी याद्या म्हणतात. माणसाचा पैसा नसू द्या, माणूस संपली. किती ज्ञान असू द्या, पंडित असू द्या, हुशार असू द्या, महाराज असू द्या, पण पैसा नसू द्या, विचारत नाही माणूस. ज्याच्याजवळ आपुलकी आहे, श्रीमंती आहे, किती चांगला आहे, पण पैसा आहे, त्याला जवळ बसू द्या. आणि ज्या माणसाला पैसा नसेल या बसा, हा अजिबात कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये माणसाला पैशाला लक्ष्मीला किंमत दिलेली आहे. माझं लक्ष्मी श्रेष्ठ का विद्या श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ, कोण श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ, विद्या श्रेष्ठ का लक्ष्मी श्रेष्ठ. आपण कोणाच्या नादी लागणार. माणूस उठल्यावर पैशाने पाठीमागे लागणार. पैसा पाठीमागे सुख लाभेल का, नाही लाभत. मग पैसा जर कमवत राहिला, आयुष्यातील पैशामध्ये वाया घालवला तर तुमचं आयुष्यात कसं जाणार आहे, बायपर जाणार आहे. मग सावकाराने काय केलं, प्रत्येकाने आपला आपला
खर्च पैसा व्याजाने वाटण्यास सुरुवात केली. हा पैसा तो व्याजाने वाटल्यामध्ये आपला आयुष्य घालवलं आणि मग त्याला शरीराला आजारी लागला. तो सावकार आजारी पडला आणि आजारी पडल्यावर काय झालं, सगळी मोठमोठी वेदांत पंडिती दवाखान्यात सगळे लोक आलते. पूर्वकाळ सगळे आमंत्रण झाले, काय कमी नाही. माता काळमध्ये सावकार सगळे दवाखाने केले बरोबर. आता एकदा तुम्ही काय करा, तुमचा कुलस्वामीला खंडोबाचा गोंधळ घाला, देवधर्म करा, देवाची पूजा करा, खंडोबाचं जागरण घाला, तुम्हाला फरक पडेल. आता साधारण वर्ष असेल कधी खंडोबा राहिला तुमचा गोंधळ जागरण घाला. मग त्या बायकोने काय केलं, आपला पती चांगला व्हावा, निरोगी व्हावा म्हणून खंडोबाचा जागरण गोंधळ घातला. 8 दिवस गेले, त्याला काय फरक पडला, रोग वाढला, शरीराला दुर्गंधी वाढली आणि शरीरात दुर्गंधी वाढली, वास येऊ लागला. बायको जवळ स्वतःही बसना, पोरवाडीने जवळ बसू नयेत. मग काय करायचं, जायचं कुठं. आता बायकोने थांबा, ते काय सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्हाला काही माणसं काय भूत पिशाचं लागलं बघा. मग आता बायकोला बसून देते म्हणून माणसे गेली भूत पिशाच लागेल बघायला. तिथे म्हणजे काम करायचं, उतारा टाका. आणि उतारा टाकलं या सावकाराला फरक पडेल. उतारा टाकला काय फरक पडला नाही. मग तुम्ही गेले का, तुम्ही दुसरीकडे जावा, हे बघा ते बघा, सगळे उपचार करून टाकले. मग म्हणजे असं करा, म्हणजे पांढरपूर जावा, पांढरपूर सेवा करा, भक्ती करा आणि एकदा स्नान करून या, फरक पडेल. नाही म्हणजे सगळे करून आले, सगळं थोडे दमले. शेवटी आता तो सावकार म्हणला, हे बघा मुलांनो आणि माझ्या मंडळी, माझा ऐका, आता मी असं तसं जाणार आहे, मी असे टिकणार नाही. मला दिसतंय मी टिकणार नाही, माझं शरीर साथ येते. मग तुम्ही विनाकारण दुर्गंधी वासाने कसं थांबताय, मला एक काम करा, की मला बांधा, शरीराला मला बांधा आणि मला भागीरथीच्या नदीवरून ठेवा, त्याच्या नदी मला सोडून द्या. शेवटी त्या मुलांना बायकोला ऐकावं लागलं. काय करायचं, काय चाललं, शरीर साधन त्यामुळे काय सुख आहे. आज सुख जर मिळणार तर काय कर, दुःख पाठीमागं लागलं, दुःख थांबवलं. मग त्यावेळेला भागीरथीच्या नदीवर जायला गाडी करून सगळी जावई पाहुणे मंडळी, मित्र मंडळी, गावकरी सगळी माणसं, जे पैसे घेतले ती मागलं पुढे. हा सावकार पैसा वाटला होता अगोदर ना, सर्वांनी व्याजाने. त्याचा पैसे मोठे जाऊ दे ना म्हणणार, माझा पैसे बुडू दे म्हणणार. पैसेवाले लोकांना काय कधी जाते म्हणणार. बायकोला मोठी माझा नवरा वाचला पाहिजे. काय दुःख कुणाला आहे आणि सुख कुणाला आहे. सुख कुणाला, ज्या माणसाने पैसा घेतला त्या माणसावरती मरू द्या, म्हणजे माझे पैसे वाचतील, त्याला सुख वाचलं. आणि बायकोला वाटतं माझा मालक वाचला पाहिजे, माझा मालक वाचला पाहिजे आणि तिला दुःख झालं का, माझ्या मालकाला सुख पाहिजे, माझा मालक जीवन झाला पाहिजे. काय किती आठवलं. पण शेवटी भागीरथी नदीवर बांधून त्या सावकाराला नेलं आणि त्या सावकाराला बांधून ठेवल्याबरोबर आता तिथं रडरडी सुरू झाली, गोंधळ सुरू झाला. आता पाण्यात टाकायचं, तेवढ्यामध्ये एक वेदांत ब्राह्मण त्या ठिकाणी जप करत त्या नदीच्या बाहेर आल्यानंतर इकडे कशाची गर्दी चालू आहे म्हणून तो ब्राह्मण त्या ठिकाणी तो पाहिला. तर हा पत्रे बघितलं की सर्व व्याधीपती हा कर्म प्रारब्ध उपचारांना चांगला होता. जेव्हा व्याधी तिची चांगली आहे, प्रपंच चांगला आहे, काही कारणास्तव तिचं बिघडलेलं आहे. मग त्याने सांगितलं, बाबा मी उपदेश येतो, याला फरक पडणार आहे, तू या भागीरथी नदीमध्ये आत्महत्या करू नकोस. आत्महत्या करणं पाप आहे, नदीमध्ये पाप आहे. नदीला कशामध्ये पापामध्ये घालतो, नदीला पापामध्ये घालू नको. नदी पवित्र आहे, नदी कशी आहे, पवित्र आहे. ज्यांचा भाविक भक्त कशासाठी येतात नदीमध्ये, आपलं पाप धुवून जाण्यासाठी येतात. का शरीराला मारून की नदी घेणार आहे. विचारायचं सावकार, तुझं म्हणणं बरोबर आहे, तू जातोय काय घेऊन जीवाला, परंतु नदीला पापात काय घालतो, त्या भागीरथी नदीला पापामध्ये घालू नकोस. विनाकारण पापात घालून तुझा काय फायदा. असं बोलल्याबरोबर त्याला पटलं त्या सावकाराला आणि म्हणतात, सांगा तुमचं काय केलं मी करतो. एकच गोष्ट करा, म्हणजे बाकी तुम्ही काय करू नका.
मी सांगतो तसं काय काय जेवढी तुमची माणसं समोर गोळा लागेल ना सगळी जमलेली माणसं आहेत. पण त्या सगळ्या माणसांना नातेवाईक पाहुणे सर्वांनी मिळून एका आवाजामध्ये म्हणा रामाचं भजन करायला. राम आपल्या हृदयामध्ये, तुमच्या हृदयामध्ये राम आहे, माझ्या हृदयामध्ये राम आहे आणि तू राम तुमच्या हृदयामध्ये बसलाय आणि तू राम आत्मा राम तू बोलवायला चाललाय पुढे नदीत. हा तुझा आत्मा राम तू सदस्य चालणार आहे. आत्मा नाही जात त्याला कोंडून मारणार. तू सदस्य आत्मा तुला त्याला बदल आत्मा स्वतःचा जीव विनाकारण घालवायचं कारणच झालं. मग आता तू आत्मा आपल्या त्या जीवाला त्या आत्म्याला बोलवायचं. आत्मा शांत करायचा असेल तर श्रीरामाला भजन करा. त्या माणसाला व्याधी सर्व निघून जाते. आणि जसं आहे तसं मी तुम्हाला प्रत्यक्ष देतो. सगळ्यांनी ऐकलं आणि काय सांगितलं सगळ्यांनी म्हणजे म्हणा माझ्या पाठीवर काय म्हणे श्रीराम जय राम जय जय राम 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 अशा बोलल्याबरोबर श्रीरामाचा नामस्मरण चालू झालं मोठ्यांदा. त्याच्यामुळे त्या माणसावरला जीवन पण आला, रोग नाहीशी झाला, सगळं रोग पळून गेला. जेवढं कोट्याने देवशी मांत्रिक तांत्रिक सगळं केलं, पूजा केली, नामस्मरण केलं, गोंधळ घातला, काही फरक पडला जीवाला वैतागून गेला सावकार राम नामाच्या जपामुळं त्या ठिकाणी उद्धरून झाला. त्याच्या पहिल्यांदा उतरला आणि डोकं ठेवल्या ब्राह्मण काकाचे पाय पडला. मला तुमच्यावर मी माझं शरीर सुख शांती प्राप्त झालं. कशामुळं केवळ राम नामाच्या जपामुळं. राम नामाच्या जपामुळे आपल्या शरीराचं पावित्र्य होतं. मग शरीर आपलं किती तुमचं गांडं सुद्धा शरीराला वरच्या रंगाला पोसू नका. शरीर आपलं नाशवंत आहे. सारथी आता हाताचा नरदेह नाशवंत आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही. आपण शरीराला वरच्या अंगात रंग होते सगळं करतोय. आपलं शरीर पवित्र आहे का नाही? गाय पवित्र आहे. गाय पवित्र आहे. गायचं शेण आपण गोमूत्र वापरतो. कशासाठी गोमूत्र वापरतो घरात का? गायच्या मध्ये 33 कोटी देवता आहेत. त्या गायच्या देवता म्हणून आपण गोमूत्र घरामध्ये स्वच्छता वापर करतो. गायचं शेण आपल्या सडा रांगोळी सर्वांना वापर करतो. गायचं का सगळं वापर होतो. मग आता सांगा माणूस मेल्यावर आपला मूत्र उपयोग येते का नाही? आपला मूत्र उपयोग येत नाही. आपल्या शरीरातला काय एक पार्ट आपला कुठला उपयोग येतो का? आपलं शरीर गेला संपला. कोण विचारलं आपल्याला? शरीराच्या दुर्गंधी शरीराला त्याला उपयोगच नाही. हाय तोपर्यंत संभाळ केला नाही का? शरीराला चांगलं हाय तोपर्यंत माणसाने खावं पिवं आनंद राहावं. आपली सत्ता आहे तोपर्यंत आपल्या शरीरावर खायचं प्यायचं आनंदी राहायचं आणि दुसऱ्याला आनंद द्यायचं. हे शरीराचं काम. शरीराला मन दुखवणं आमचं कधी रागायचं नाही. भूक लागली जेवण करायचं, तहान लागली पाणी प्यायचं. आता तहानेला किती सांगितले एका मला? पाण्याला मोठी लागली तहान. आता पाण्याला मोठी कशी लागली तहान लागणार आहे? मग तहान प्रत्येकाला लागते. पाणी प्यायचं माणसाला. भूक लागली जेवण करायचं. मग आता भूक लागली हेच कळते. मग नामस्मरण काय कळते माणसाला? नाही कळत. काय कळत नाही? भगवंतांनी सांगितलेलं आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम. जन्माला घालणं ही भगवंताच्या हातात आहे आणि न्यायचं काम त्याच्या हातात. जन्माला आला कुठून आला माहित नाही. आला जन्माला बरोबर आहे. आला कुठून?
माहित नाही. आणि जाताना कुठं जायचं आहे ही सुद्धा माहित नाही. स्टेशन कुणाला माहित नाही. जन्माचं स्टेशन, उतरलं स्टेशन माहित नाही. रेल्वेचा डबा आहे. हा रेल्वेचा डबा कुठं आपण उतरतो ते आपल्याला माहित नाही. प्रत्येकाला वाटतं आपण बरोबर त्याच मार्गात जाणार आहे. पण मार्गात जाताना सुखाची धडपड किती. गाडी बांधला, बंगला बांधला, घर बांधला, पैसा घेतला, गाडी घेतली, सर्व सुखासाठी जमीन घेतली. किती कमवलं त्या माणसाने, भरपूर कमवलं. आणि मग 50 वर्ष झाली कमवून नातू पंचू झाला, शरीर सुखाला माणूस सुखाबाई मागलं. 60 वर्ष गेले, आता तरी 60 वर्ष झाले. आता तरी पंढरपूरची वारी कर, भक्ती कर, जन्मसेवा कर आणि ज्ञान प्राप्त कर. काही नाही. 60 वर्ष गेली, 65 वर्ष गेली, पण शरीराचा बोलणच नाही. देवाचं नाव घेता येत नाही. भगवंत तुमचं आता सावध हो. डोळ्यात दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, दात पडले, केस पांढरे झाले. आता ते सावध हो. एकदा तरी भगवंताची सेवा करायला जा. नाही जा, अजून विषयाच्या पोटी अडकून पडतो, सुखाच्या मागे लागतो. सुख त्या पाठीमागे, सुख पाहता जबाबदारी, दुःख पर्वत आहे. दुःख तुमच्या मागे लागलेलं आहे. दुःख का पुढे तुमच्या तुकाराम महाराज ये रे अवघाचे दुःख. दुःख कोणाविषयी? दुःख सगळ्या पाठीमागे. आपण सगळ्या दुःखाच्या पाठीमागे. प्रत्येक दुःख म्हणतो. दुःख कोण सहन करणार आहे? नाही सहन करत. साधं माणसाला जर शरीराला काय व्याधी झाली, काय लागलं तर सहन होत नाही माणसाला. वरच्या हाडाला जर काय झालं तर माणूस सहन करते. आतल्या हाडाला काय लागल्यावर त्याला उपचारच नाही. आतला रोग लागला, महारोग लागला, काय करते? माणसाला रोग म्हणजे कसं आहे? मनावर आहे. मन तुमचं जर चांगलं नसेल, मनावर तुमचा रोग आहे आणि तुम्ही खाणं पिणं चांगलं नसेल, पहिल्यांदा मन चांगलं पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, खाणं पिणं चांगलं पाहिजे, मग भगवंताची पाहिजे. तुमचं मन चांगलं नसेल, तुम्ही पवित्र वास्तू तुमच्या पाठीमागे लागली, कपाळाला गंध लावणार, कानाला गंध लावणार, घरात मागे घालणार, वाईट पाप करणार. मनामध्ये मुखात देवाचं नाव घेणार नाही, मग देव तुमच्या कसे पाठीमागे येणार? नाही येणार. तुमची मुखात तुमचं आयुष्य भरत आहे तोपर्यंत चालणार. भक्ती म्हणजे सुरांची पोळी आहे. कशी भक्ती करावी हे संकट आहे. ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याचं पारित्र चांगलं आहे, त्याच माणसाला देवाची जागा किंवा भक्तीचा मार्ग समजतो. कर्म त्याचं वाईट आहे तर त्याला काय समजत नाही. पारित्र वापरू पडे. आपण मागच्या जन्मात कोण होतो, पुण्याच्या जन्मामध्ये आपण मागचा जन्म होतो, आपण पक्षदेवीमध्ये होतो. कुठल्या पक्षदेवीचा आपल्याला माहिती आहे का? 84 लक्ष योजनेतून मानवाचा जन्म आहे. किती? 84 लक्ष योजनेतून माणसाचा जन्म आहे. आपण कुठे पाठीमागे असं ते माहिती आहे आपल्याला? नाही माहित. मग आता त्या योजनेतून आपण फिरून माणसाचा जन्म आला. माणसाचा जन्म येणे म्हणजे अतिशय भाग्यवान आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सप्ताह ऐकायला मिळतोय, सप्ताहाचं पारायण ऐकायला मिळतंय. जेवढे मोठे माऊली महाराज आमच्या गावामध्ये करगणी महाराज, त्यांच्याबद्दल ज्ञानसिंहाचा एक आवाज म्हणजे इतका आवाज म्हणतात ते पूर्ण आवाज पारायण केलेला आहे. मी ऐकत होतो, पण इतकं ज्ञान प्राप्त आहे. काय आवाज चांगला आहे, भक्ती मार्ग चांगला आहे. काही ते गडबड करून मध्ये सोडून गेलेलं असं वाक्य नव्हतं. म्हणून या ग्रंथामध्ये एवढं वाक्य होतं. एवढ्या ग्रंथाचं ज्ञानेश्वर माऊलींचं पारायण जर आपल्या गावामध्ये चालले असेल तर कुठलं दुःख राहत नाही, सगळं सुख शांती प्राप्त होते. पण ती घ्यायला कळत नाही. बाजार मांडलाय, दुःखाचा सुखाचा बाजार मांडलेला. आपण रस्त्याने चाललो आणि रस्त्यात जाताना आपल्याला नेमकं काय घ्यायचंय? सुख घ्यायचंय का दुःख घ्यायचंय? कापड घ्यायचंय का किराणा माल घ्यायचंय का अजून काय? आपण ठरवलं. आपण मनाचं राजा आहे. मनाचा राजा आपण आहे. आपण रस्त्याने जाताना आपल्याला नेमकं खरेदी काय करायची? भक्ती मग खरेदी करायची का संसार खरेदी करायचा? मग संसाराच्या पाठीमागे लागला की संसार मागे लागतो, भक्ती दिसत. म्हणून दुःख आपल्या पाठीमागे लागतं. दुःखाची पाठीमागे विचारून मनामध्ये घेऊ नका. आणि शरीराला कर्म आणि पारित्र चांगलं पाहिजे. पारित्र माणूस कसं आहे बघा. एक मनुष्य मित्र काय म्हणला, तो मित्र म्हणतो मी श्रीमंत आहे, भयंकर श्रीमंत आहे, माझ्याकडे 5 पाकवानं जेवण आहे, मला कमीच पडत नाही. माझा मित्र एक आहे, तो गरीब मित्र आहे,
म्हणजे आपण जावं वेळ आता घरी मित्र मी घरी रोज श्रीखंड पुरी भाजी जेवण पाची पाकवानाचं खीर बसवलं जेवढं पदार्थ जेवढं रोज खाते मला जेवणाला खाऊन कंटाळा आलेला मला जेवण आता पाची पाकवानाचं नकोय आता माझं थोडं जेवण वेगळं पाहिजे चांगलं पाहिजे मला तो मित्र काय गेला मला माझ्या मित्राने घरी जाऊया म्हणला मग तो गरीब मित्र जो असतो जे काय म्हणजे आपण रोज पिठल्या भाकरी करून कंटाळा आलो माझ्या पिठल्या भाकरी चटणी ठेचा आपल्याला नको आता मग आपण आपल्या मित्र खातो जसं आपण श्रीखंड पुरी भाजी आपण काहीतरी गोड पदार्थ करून चांगले खाऊया आम्ही विकत आई माझ्या बाबा माझ्या कामाने नको जेवण मला कंटाळा आलाय मग आपण चांगले आले मग आई म्हटलं म्हणजे ठीक आहे तुझी इच्छा आहे ना चांगलं आपण बाजार केला सगळं गोड पदार्थ आणला आणि पाची पाकवान जेवण आता तो गरीब माणूस काय म्हणतोय मला पिठले भाकरी करून कंटाळा आला मला आता पाची पाकवानाचं जेवण मला आता करायचं मग तो म्हणजे गोड मला आता करून खायचंय आता जो श्रीमंत माणूस होता की गोड करून कंटाळा आलो पाची पाकवान करून कंटाळा मी गरीबच पिठले भाकरी खायला चाललोय आता तो श्रीमंत माणूस त्या ठिकाणी गेला मित्राच्या घरी अरे म्हणला अचानक आणि म्हणा मी आले म्हणजे जेवायला भूक लागली वाट होय म्हणा आम्ही आताच केले सगळं चांगल्यापैकी पकवान केले म्हणा हा म्हण बरोबर म्हणलं हातपर्यंत बसलं जेवला बघतो काय ज्याला नको ते जेवण गोड पदार्थ त्या श्रीमंत मित्राला म्हणजे पाण्यात सोडत नाही पाण्यात सोडत नाही तुमच्या ज्याला जी पाहिजे होती ती आम्हाला म्हणजे पिठल्या भाकरी मला पाहिजे होतं मग मला मिळालं काय पाची पकवून जेवण तुझ्या पाण्यामध्ये ती केलेलं आहे तुझ्या पाण्यामध्ये बदल काय होत नाही नशिबामध्ये बदल होत नाही बेलाला पानं 3 पळसाला पानं 3 कुठे पण जावा एकच प्रत्येक गावात जावा मारुती मंदिर आहे कुठं कुठे नाही असं कुठं मंदिर नाही मारुती प्रत्येक गावात मंदिर आहे घरोघरी मातीची चुली प्रत्येक घरी जावा आता चुली गेली आता गॅस आला नवीन पद्धती आली विज्ञान युग आलं आता सगळं मोबाईल कॅम्प्युटर विज्ञान युग आलं पण आता परिस्थिती अशी झाली की प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर आहे असं गाव कुठलंच नाही की मारुती मंदिरच नाही देशोदेशामध्ये काळ भैरव आणि मारुती प्रत्येक गावामध्ये का दर्शन घ्या रामाचं दर्शन घ्या मारुतीचं दर्शन घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या दुसऱ्या वेळेमध्ये तुकाराम काय म्हणतात मनोनी शांती धरा मनोनी शांती धरा उतरा आलं पहिले धरा तुकाराम काय म्हणतात तुम्हाला त्या नौकेमध्ये पैत्र जायचंय कुठून समुद्राच्या बाहेर जायचंय तुम्ही कुठे उतरायला अगोदर शांती शांतीचा अर्थ काय हो मनाला आपल्याला समाधान लागावं शरीराला मन शांत राहावं आणि आपल्या मनाला शरीराला एक वलन असावं सकाळी उठलं की आंघोळ झाली की स्नान आपली पूजा नित्य कर्म करावं आपल्याला जसं ज्या जमतं प्राणायाम करावा प्राणायामध्ये व्यायाम करावा व्यायामामध्ये शरीराचा एखादा माणूस जाड असला कमी असला काय रोग लागला तर मनाचा शरीराला प्राणायाम केल्यामुळं व्यायाम केल्यामुळं शरीराला वळण लागतं शरीर ताजं तवकील जातं बुद्धीला आळस येतो बुद्धी मंद होते म्हणजे बुद्धीला आळसाचा पारा चढतो मग आळसाचा पारा काढण्यासाठी बुद्धीचं घाण घालण्यासाठी आपण काय करतो डोक्याला चमक लावून तेल लावल्यावर काय गोळा आपला केस व्यवस्थित होतो पण आत डोक्याची घाण घालवायची असेल ना तर भगवंताची पायरी चढायला लागते भगवंताचं नाव घ्यायला लागते आणि भगवंताचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या आतली घाण बुद्धीची निघत नाही का बुद्धीची घाण घालणं भगवंत आहे आणि डोक्याची वरची केस घाण घालवायला केसाचं कंगवा आहे उपेक्षा आहे फरक वेगवेगळा आहे बुद्धी हाती घालवा आणि मग तुम्ही शरीर पवित्र करा मन पवित्र करा आणि मनामध्ये काय हो आपल्या अंगाला नवीन स्वतःला सुगंधी साबण लावला सुगंधी उठणं लावलं साबण लावलं शरीर वरचं कातलं पवित्र होईल शरीराची त्वचा सुंदर दिसेल आपण सुंदर दिसेल पण आपलं मन सुंदर दिसणार नाही आणि आपल्या आतल्या मनाला सुंदर दिसायला काय करावं लागणार आहे भक्तीचा मार्ग धरावा लागणार आहे नामस्मरण करावं लागणार आहे आणि आपल्या मागावरील ज्ञानेश्वर महाराजांचा पावली गाथा पारायण ही आपल्याला काकडाची पूजा ही आपल्याला मित्र म्हणून ऐकावं लागणार आहे रामनामाचा जप करावा लागणार आहे विना घ्यावं लागणार आहे शरीराचा कुठेतरी आपल्याला उपमा घ्यावा लागणार भगवंताची हीच आहे हो भगवंत कुठे आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे हा भगवंत जर आपल्याला पाहायचा असेल
कुठं पाहिलं तुम्ही आपल्या हृदयामध्ये बघा. कुठं जायची गरज नाही. देव पुन्हा दिसला का हो? देव कोणी पाहिला का? नाही पाहिला. देव पाहणार आहे. एवढी मोठी मंदिर आहेत, एवढी मोठी पूजन आहेत, 80 वर्ष महाराज पूजा केलेली आहे, नामस्मरण केलेलं आहे. देव पुन्हा दिसला का? नाही दिसला. सिद्धांत आहे. एवढी मोठी वारी केली, सर्व झालं. पांडुरंग कोणी पाहिला की मला पांडुरंग दिसला म्हणून सिद्धांत दाखवा? नाही दिसला. पांडुरंग दिसतोय पुण्यामध्ये, आपल्या आत्मामध्ये, आपल्या हृदयामध्ये आपल्याला अनुभव येतोय. आहे आपल्या पांडुरंग आपल्या आत्माचा आहे. तिथे बसून सावता माळवे काय केलं? आपल्या घरी बसून जेवढा केलेलं कुठले पारायण केले. सावता माळवे काय केलं? घरात बसून काय म्हणले? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 अशा पद्धतीने सावता माळेला रामकृष्ण हरी मंत्र आपल्या जमिनीमध्ये, आपल्या घरामध्ये राहून कांदा मुळा भाजी आवडी विटावी माझी, आपल्या मळ्यातच आपला देव पाहिला. आणि मग अशामध्ये सगळे कथा माहिती नाही पाठीमागची, त्या सगळे देव ऋषी पळून आले. देवा जलापा जागा कुठे गेली ना, त्या सावता माळेने आपल्या हृदयामध्ये दिली. तेव्हा कुठे आत्मा रामामध्ये आत पुन्हा आलो नाही. नामदेव आले, श्री संत मंडळी आली आणि सांगितलं देव कुठं लपलाय, देव कुठं लपलाय दाखवा. मग सगळे बघितले, देव कुठे फक्त नामदेवाला दिसला की नामदेव काय म्हणतात? देवा तुझ्या सावतामाच्या छातीमध्ये आत हृदयामध्ये लागून बसलाय. हा मग घ्या म्हणजे सगळे म्हणजे देव कुठं लपलाय? या हृदयामध्ये आपल्या सावतामाळीचा. मग त्यावेळी पारायण काढा. मग सावतामाळी म्हणजे हृदयाला देव पाहिजे ना, घ्या काढून. हा पण काढून घ्या देव, तुम्ही काढून घ्या. हा देव काढून घ्या. 5 मिनिटं त्याच्यावर देव काढून घ्या. कसं देव काढणार? त्यावेळेला खरोखर नामाने दाखवला. तो बरोबर वळला, देव पाहिला. देव पाहिला असेल, देव सर्वासाठी देव पाहिला म्हणून भगवंत म्हणतात देव आहे ना. वारा वाहतोय, आपल्याला दिसतोय का? वारा वाहतोय, आपल्याला दिसत नाही. तसं देव आहे, आपल्याला दिसत नसला, आपल्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये खवल्या काम क्रोधी अंगी व्याधी अंगीवरची व्याधीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात खवल्या काम क्रोधी अंगीवरची आधी व्याधी. आता या शरीराला काम क्रोध मत्स लोभ मत्सर, शरीराला 5 विकार आहेत. शरीर विकार आहेत. ते शरीर विकार पहिल्यांदा आपल्या शरीरातून बाहेर घालवा आणि मग देवाला आत बोलवा. आणि आपण एखादा माणूस पावण्याच्या घरामध्ये बोलवायचं झाले नाही, आपण घर स्वच्छ करतो, सरळ रांगोळी टाकतो, तुळशीची पूजा करतो. एखादा वारकरी चालला किंवा एखाद्या आपल्या पंगत चालली किंवा धार्मिक माणूस झाला आपण स्वागत बोलतो. या महाराज आले कसं आपण स्वागत करतो, तसं स्वागत कसं करायचं? सगळे विकार घालवायचे, 6 विकार घालवायचे आणि देवाला आत बोलवायचे. बाबा आज मी प्रवचन ऐकायला चाललोय. पहिल्यांदा काय घालवायचं? शरीर विकार बाहेर घालवायचं. मग पायरी चढायची, नंतर मस्त देवाकडे डोकं पाय पडायचं. का? पहिल्यांदा पाय पडला की मग कासव वाजतं. म्हणजे कासव काय होतं? आत पोटामध्ये आत नाकासून घेतं, आबळे घेतं आणि घेतलं काय म्हणतं की 6 विकार त्याला बघायचे. आणि कासवासारखं माझे जे काय नाही बापतो देवा चांगलं वागतो. मग पुढं गर्वाचा फुगा फुटला, मी जाड मी मोठा, अहंपणा मोठा. आणि काय म्हणतो? मी जाड मी मोठा आहे. मग बाप चौकट देवाची चौकट लागले.
मंदिराची चौकट लहान अशी लहान बारकी असते वाक थोडा वाकल्यामुळे काय होतं शरीर झुकलं जातं शरीर झुकल्यावर काय होतं आळपणा गरुपणा फुटला आळपणा माझं नमला पाहिजे देवापर्यंत नमला पाहिजे माणूस आत गेल्यावर देवा तुझ्यासाठी पाहिजे ते कर आणि मग पाहिजे गेला बाहेर पडला की डोकं थटलं देवा तू म्हणला होता मी पाहिजे देवाचे तुझं जाणी म्हणून डोकं थटते एका माणूस बघा सोजं चालले डोकं थटते चौकडीला डोकं थटल्यावर देव तुला जाणीव करून देवा तू बोलला नवस पण फेड आठवण करून होती बाहेर पडला की मग गावात आला की सगळं आपलं पुन्हा हात सुरू की क्रोध मत्सर जो जे आसळे विकायला आहेत ना ते पूर्ण बाहेर आले अंगीवरची व्याधी प्रत्येक मनुष्याला लागते माणूस एकदा आजारी पडला व्याधी लागली का त्या शरीरात कोण बघत नाही एकदा शरीराचा पार्ट कमी झाला त्या माणसाला काही खरं नाही लोखंडाला झीज आहे मातीला झीज आहे दगडाला झीज आहे माणसाला झीज आहे प्रत्येक माणसाला झीज आहे कुठला झीज नाही प्रत्येकाला झीज आहे पण आधी आपण व्याधी अंगी भरती आपल्याला कोण द्या त्या रागामुळे आपल्याला राग आला म्हणा माणसाला राग भीक मागतो रागामुळे काय होते बायको बाजूला जाते पोरं बाजूला जाते बहीण बाजूला जाते सर्व माणसं बाजूला जाते पैसा अडका मी पडा अहम पडा पैसा जरी माझी घर माझं सर्व माझं भावाला मारणार बायकोला मारणार पोरं मारणार पैसा बसू देत नाही माणसाला पैसा जमिनीचा पैसा अतिशय वाईट कष्ट करून खावा कष्टामध्ये लक्ष्मी प्राप्त होते आणि हारांचा पैसा दोन धंदा वायपट केला धंदा वाईट केलेला कर्म धंदा वाईट केलेला धंदा तो हा अतिश पैसा लक्ष्मी वाईट म्हणून तुका म्हणे त्रिविध ताप जाती आप मग आपोआप तुकाराम महाराज जो हा त्रिविध ताप कुठला ताप आपल्या शरीरात जो ताप आलाय ना शरीर विकास 6 विकाराचा ताप तो उतारा जातो उतारा कसा जातो कोणामुळे जातो उतारा भगवंताच्या चरणी भगवंताच्या नामामुळं त्या रामामुळं वाड्यापर्यंत वाल्मिक ऋषी झाला एवढं पाप त्या वाल्मिक केलं होतं पण रामामुळे उद्धार झाला मग आता मला सांगा आपल्या गावामध्ये सप्ताह आहे माऊलीचं नाव घ्यायला पाहिजे राम नाम घ्यायला पाहिजे रामकृष्ण मंत्र म्हणला पाहिजे आपण ह्याच्यापासून काय आहे कीर्तनकार काय सांगतात ग्रंथकार काय सांगतात प्रवचन काय सांगतात घ्या भक्तीचं मार्ग घ्या नामस्मरण मार्ग घ्या आणि मग राहिली जी सेवा होती आता 2 मिनिटांमध्ये सांगतो अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानसिंह महाराज पायन 16 वर्ष दुसरे या वर्षामध्ये व्यासपीठ चालक आपल्या अगोदर अतिशय चांगले आणि त्यांचे मच्छिंद्र महाराज त्यांचं मार्गदर्शन करून आजची सेवा जी होती भगवान हरिभक्त परायण भगवान सांगोलकर तिप्पे हरी यांची सेवा मला आज मिळाली मला बसवलं त्यांना मला त्या सेवेला आम्ही पूर्णविराम देऊन राहिलेली सेवा माझी उद्या अजून दुपारी 4 वाजता ही सेवा आहे तरी गावातील सर्व लोकांनी गावातला जो माणूस असतं त्याचं ऐकावं कारण बाहेरचे लोक सगळे ऐकतात गावाचा जे अभिमान आहे ज्या गावामध्ये जन्मलो मातीमध्ये जन्मलो ज्या गावच्या माणसा जन्मलो अभिमान आहे गावचा कोणीतरी आपला प्रवचन म्हणा कीर्तन म्हणा काही सांगणार गावचा अभिमान आपलं गाव वेगावं आपल्या सर्व गावांना अभिमान पाहिजे की आपल्या गावचा माणूस सुद्धा आपल्या व्यासपीठच्या चालीवर बसलेला आहे त्याची सेवा करून सर्व उद्या माझं प्रवचन आहे उद्या सर्व माझं प्रवचन ऐकायला यावं ही सेवा या ठिकाणी पूर्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडरी बरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पौरपुत्र हनुमान की जय अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या वर्षाची दुसऱ्या सेवा हरिभक्त पारायण श्रीयुत संजय महाराज कुलकर्णी अशी सुसराईची सेवा झाली तर महाराज टाळी वाजून स्वागत करावी विनंती. आता विश्वात्मके देवे हेने वागिने तोषाले तोषोने मजनावे पसायदाने जे खराची वेकडी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वेश्वर धर्म सूर्य पाहो जो देवांचे ते लाहो प्राणीजात वर्ष सकल मंगळी इष्ट धर्माची मंडळी अर्ध आवाजात भूमंडळी भेटूया होता सरा कल्पतोरीच्या चेतना चिंतामणी जे गाव मोलिनी ज्ञान होत विषांचे चंद्रमे जालांछल माकंजे तापिण हे सदाई सर्व सज्जन सोयवतु किंमोहना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी भजनाडी पृथ्वी अखंडित आणि ग्रंथोजीवे विशेष लोके द्रष्टा द्रष्ट होयोजी हे म्हणे श्री शेषराव हा होईल दान पसावो हे नेवरी ज्ञान देहो सुख्या झाला हे नेवरी ज्ञान देहो सुख्या झाला हे नेवरी ज्ञान देहो सुख्या झाला ओम शांती शांती शांती. आता थोड्याच वेळात हरिपाठ सुरुवात होत आहे तरी महाराज मंडळी गायक मंडळी आणि सर्वांनी मंडपात हजर आहे. हरिपाठाची वेळ झाली आहे तरी गायक वादक आणि टाळकरी यांनी सर्वांनी मंडपात हजर आहे. आम्ही लय बोलणार तू काय वगैरे उभा राहून हे केले